नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 26 जुलै. आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चला तर आपण सुरुवात करूया नागपूर या विभागापासून. तुम्ही बघताय की नागपूर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. रेड अलर्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो पावसाचा. तर तुम्ही बघू शकता वर्धा, खंडाला, कोंडाईल, उमरेड, भंडारा, गोटी, तसेच अरवी, अमरावती, यवतमाळ, गोंदिया या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला सकाळ सुमारास बघायला भेटतो आहे. जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. कांकेर, कापसी, चंद्रपूर, आदिलाबाद, पुसद, लोणार, अकोला, अमरावती, जळगाव, खंडवा, बेटूल या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला होताना दिसणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता नांदेड, बीड, लातूर, रामगुंडम, बेजापूर, तसेच बिदर, सिद्दीपेठ, वरंगल, नांदेड, वाघाला, लोणार या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला सकाळ सुमारास येत आहे. संभाजीनगरच्या विभागात जर बघितलं तर संभाजीनगर या ठिकाणी संभाजीनगर, पैठण, जालना, तसेच अंबड, परतूर, सायलू, जंतूर, गंगापूर, तसेच भगूर, पाथर्डी, घोडेगाव, गेवराई, माजलगाव, परभणी, तसेच बीड या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे. बीड, कलाम, काईज, तसेच भद्रापूर, भरडापूर, तसेच लातूर, परळी, अहमदापूर या ठिकाणी तर जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. त्याचबरोबर उस्मानाबाद, तुळजापूर, वैराग, बार्शी, परांडा, कुरुडवाडी या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस आपल्याला सकाळ सुमारास होताना दिसणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर, लिंडी, अफलाजपूर, कलबुर्गी, तांडूर या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी सकाळच्या सुमारास बघायला भेटणार आहे. पुणे भागात जर बघितलं तर पुणे, जेजुरी, दौंड, बारामती, लोणंद, फलटण, सासवड, तसेच राहू या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो. पुण्याच्या लवासा विभागामध्ये या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. मुंबई साईड जर बघितली तर मुंबई, डहाणू, पालघर, वाडा, तसेच पेन, खोपोली, रोहा, दिवाघर, गोरेगाव, प्रतापगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, मगजान, तसंच पठाण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, पणजी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा सकाळचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी हलकेसे वारेसुद्धा वाहण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. डहाणू, पालघर, वाडा, तसेच नाशिकच्या विभागात जर बघितलं तर नाशिक, इगतपुरी या ठिकाणी असा हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. मात्र त्या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे. त्र्यंबक, करपडा, निफाड, सिन्नर, वणी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो. सटाणा, सापुतारा, तसेच भोपकेल, साक्री, हवा, नंदुरबार, नवापूर, सेंधवा, साक्री या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो. मात्र वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे. नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, परोळा, जळगाव या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या सकाळच्या ठिकाणी सकाळच्या वेळेस आपल्याला या ठिकाणी येत आहे. त्याचबरोबर अकोट, अचलापूर, अमरावती, खामगाव, अकोला, कर्जत, चिखली या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. अहिल्यानगर भागात जर बघितले तर अहिल्यानगर, जामखेड, काढा, तसेच पाथर्डी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ सुमारास होत आहे. मात्र कर्जाना, श्रीगोंदा, राळेगाव, शिरूर, अळकुटी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे. परांडा, बार्शी, तसंच उस्मानाबाद, कुरुडवाडी या ठिकाणी सकाळचं हवामान हे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज त्या ठिकाणी आपल्याला येत आहे मित्रांनो. आपण जर 2च्या सुमारास जर बघितलं वातावरणाचा अंदाज तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2च्या सुमारास, 1च्या सुमारास तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसतो आहे. अहिल्यानगरच्या काही भागामध्ये करमाळा, बार्शी, तुळजापूर, पेठ, उस्मानाबाद, परांडा, करमाळा, कर्जत, जामखेड, कलाम, काईज या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ सुमारास होताना दिसणार आहे. मात्र शिरूर, राहू, दौंड, श्रीगोंदा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे. हलक्या स्वरूपाचा या ठिकाणी वारासुद्धा वाहण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे. पुणे विभागात जर बघितलं पुणे, जेजुरी, बारामती, लोणंद, फलटण, सातारा, तसेच सासवड या ठिकाणी वातावरण हे ढगाळच असणार आहे. त्याचबरोबर लवासा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळ सुमारास होताना दिसणार आहे. मुंबई साईड जर बघितली तर मुंबई साईड मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी मात्र पाऊस हा दमदार होणार आहे, जोरदार होणार आहे दुपारच्या सुमारास. त्याचबरोबर आपण जर परभणी, नांदेड, अहमदापूर, परळी, काळीज, लातूर, उदगीर,
तसेच जामखेड, बीड, पैठण, जालना, जिंतूर, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम, लोणार या ठिकाणी मात्र पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार आपल्याला होताना दिसणार आहे. सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला, कर्जाना, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे. चाळीसगाव, धुळे, परोळा, जळगाव, बऱ्हाणपूर, शिरपूर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे. त्याचबरोबर शिरपूर, सेंदवा तसेच नंदुरबार, साक्री या ठिकाणीसुद्धा पाऊस हा जोरदार होताना दिसणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपण मनमाड, मालेगाव, वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो. पाचोरा, परोंडाल, धुळे, अंमळनेर, जळगाव, भुसावळ, चोपडा या ठिकाणीसुद्धा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. त्याचबरोबर सटाणा, चांदवड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे, तर हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. तसेच पैठण, भगूर, पाथर्डी, गेवराई, बीड, माजलगाव, पाथरी तसेच जामखेड, काईज, कलाम, बर्डापूर तसेच परळी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही झाली आपली दुपारपर्यंतची अपडेट. पुन्हा एकदा दुपारच्या अपडेटमध्ये पुन्हा एक व्हिडिओ बनवणारच आहेत, पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.